मागच्या 2 ते 3 दिवसांपासून बांगलादेशच्या निर्याती संदर्भात काही चर्चा सुरू आहेत. अनेकांनी त्याची पडताळणी केली, काही व्हिडिओ पण या संदर्भात आले होते आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी बांधव मला विचारत आहेत किंवा ॲग्रो शिवारला विचारत आहेत, की बांगलादेशची निर्यात कधी सुरू होईल? यानंतर आपण संबंधित व्हिडिओची पडताळणी करणं किंवा संबंधित चर्चा कशा कुठल्या दिशेने जात आहेत, त्यातून बांगलादेशचे आगामी काळातले संकेत मिळत आहेत का निर्यातीचे, यासाठी बांगलादेशच्या निर्यातदारांशी पण आपण संपर्क केला. त्यातून काय माहिती मिळाली आणि आगामी काळामध्ये काय परिस्थिती येऊ शकते, याची सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 6 ऑगस्ट 2024. थोडीशी तब्येतीच्या कारणामुळे काल मी व्हिडिओ करू शकलो नाही. आजही तुम्ही सांभाळून घ्या, माझा आवाज काही फार व्यवस्थित नाही आहे सर्दी आणि टेम्परेचरमुळे. हा विषय महत्त्वाचा होता. माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ही 4 ऑगस्टच्या पर्यंतची ही सगळी गोळा केलेली आहे आणि त्यातून जे तुमच्या पुढे मांडणार आहे ते तुम्ही समजून घ्यावं. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव अनेक ठिकाणी सुधारत आहेत. पण तिकडे मराठवाडा किंवा नगरचा काही भाग याच्या तुलनेत हा जो नाशिकचा पट्टा आहे कांद्याचा, इथे पाऊस कमी होणार असं म्हणतायत. पाऊस कमी झाला पण धुक्याचं आणि ढगांचं सावट कायम आहे. त्याचा परिणाम कांद्यावर किंवा साठवलेल्या कांद्यावर होतो आहे. या संदर्भात आपण मागे चर्चा केली, परत एकदा करू. आता 2 दिवसांपूर्वी म्हणजे 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टला काही व्हिडिओ व्हायरल झाले वेगवेगळ्या ग्रुपला. ते सगळ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत आले नसतील. त्या व्हिडिओमध्ये काय होतं की बांगलादेशनं IP ओपन केलेला आहे आणि आता शेतकऱ्यांनी त्यांचा माल थांबवण्यापेक्षा घाबरून हे करू नका, थांबू नका, माल घेऊन या, काही काळजी करू नका, बाजारभाव पडणार नाही वगैरे. एक कोणी निर्यातदार होते, त्यांचा तो व्हिडिओ होता आणि त्यातून एकच चर्चा सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत अशी हे चर्चेचं जे टोक आहे इथपर्यंत पोहोचलं की अरे आता उद्यापासून कांद्याची निर्यात सुरू होते की काय. त्यानंतर मग आपण पडताळणी सुरू केली. तर मग लक्षात असं आलं की हा जो व्हिडिओ आहे हा कांद्याच्या संदर्भात नसून हिरव्या मिरचीच्या निर्यातीच्या संदर्भात आहे. आणि ते जे व्यापारी आहेत ते जे चॅनलवरनं तो व्हिडिओ आला होता, तो चॅनल हा हिरव्या मिरचीच्या संदर्भात त्या एक्सपोर्टरचा तो चॅनल आहे. तरी पण बांगलादेशच्या निर्यातीचं किंवा कांदा निर्यातीचं काय, म्हणून आपण बांगलादेशचे जे निर्यातदार आहे आपल्या ओळखीचे आहे त्यांच्याशी थेट कॉन्टॅक्ट केला. त्यांनी असं सांगितलं की IP ओपन झालेला आहे, तो बरोबरच आहे, मिरचीच्या निर्यातीच्या संदर्भात आहे आणि मग तिथली जी काही परिस्थिती आहे त्यांनी ती समजून सांगितली. त्याच्यावरनं ही माहिती तुमच्याकडे देतोय, तुमच्यापर्यंत आणतोय. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, स्थानिक निर्यातदार आणि व्यापाऱ्यांना काय वाटतंय ते पण आपण बघूया. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशच्या निर्याती संदर्भात काही दिलासादायक संकेत मिळत आहेत. पण ती निर्यात कधी सुरू होईल, आता सुरू होईल की नंतर होईल की नाही, हे पण आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की बांगलादेशच्या मार्केटमध्ये काय चाललंय. श्याम बाजार, ढाका, जिथे होलसेल मार्केट असतं ते तिथं प्रभाव टाकतं. आता असं आहे, बांगलादेशच्या स्थानिक बाजारामध्ये म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना तिथला कांदा 55 ते 60% पर्यंत पोहोचलेला आहे. 1% म्हणजे 70 पैसे भारताचे. म्हणजे साधारण तिथला कांदा असं समजा की 40 ते 42 रुपये प्रति किलो मिळतो आहे. सततच्या बाजारपेठेमुळे पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला अधिकृत निर्यातीची घोषणा किंवा अधिकृत आयातीची घोषणा त्यांच्याकडनं ती झालेली नाहीये. या पार्श्वभूमीवर आता सध्याचे बांगलादेशचे बाजारभाव काय आहे ते बघूया. आता 4 ऑगस्टला राजधानी श्याम बाजार इथल्या शेतकरी जे घाऊक पद्धतीने विकतात, जसं लिलावामध्ये नेतात, गोणी मार्केट असतं तिथलं, तर तिथे 38 ते 40% भाव शेतकऱ्यांना मिळाले कांद्याच्या संदर्भात. तर हे साधारण 21 ते 25 रुपये धरा, 28 रुपयापर्यंत 70 पैशाचा हिशोब आहे. 70 पैशांनी या 40%ला गुणलं, टका हे बांगलादेशचं चलन आहे.
आणि ते त्याचं रुपयात जेव्हा करतो तेव्हा ते साधारण 21 ते 25 30 रुपये ते होतात. काही जे व्यवहार आहेत जसे आपले इथले 1-2 वक्कल 40 रुपयाला काढतं व्हिडिओ व्हायरल करतात तसं तिकडे पण असतं. तर काही व्यवहार ते तिथे 41 ते 42% पर्यंत पोहोचले. सॉरी. आणि त्याचा परिणाम काय झाला की किरकोळ बाजारामध्ये 15 ते 20% कांद्याचे बाजारभाव वाढले. 50 ते 60% पर्यंत ते पोहोचले. ते तुम्हाला सांगितलंय. हा बाजारभाव तिथे का वाढतो आहे आणि तो आपल्यासाठी सकारात्मक आहे. तो कसा ते बघूया. बांगलादेशामध्ये सतत मुसळधार पाऊस असतो. वाहतुकीवर परिणाम होतो. पुरवठा साखळी तिथली विस्कळीत झाली आहे. अनेक बाजारात ग्राहकांची संख्या कमी आहे. कांद्यासह इतर भाज्यांचे दरही वाढलेले आहेत. महत्वाची गोष्ट काय आहे, असं असलं तरी कांद्याची टंचाई निर्माण झाली नाही. कारण तुम्ही बांगलादेशच्या संदर्भात मागे आपण एक व्हिडिओ केलेला होता तुमच्या मागणीनुसार. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की बांगलादेशच्या कांद्याचं उत्पादन ते साधारण 45 लाख का त्याच्या पुढे मेट्रिक टन मी आता आकडा विसरलो. पण त्या याच्यामध्ये आहे आणि देशाची गरज साधारण 37 ते 38 लाख मेट्रिक टन असतं. त्यापेक्षा ते उत्पादन जास्त होतं. पण पावसामुळे हा कांदा खराब होऊ शकतो. भारतीय कांदा ज्याला नाशिक कांदा म्हणतो, पुणा कांदा म्हणतो आपण, बेल्लारी कांदा म्हणतो. या कांद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा कांदा साठवणुकीमध्ये रब्बी कांदा तो चांगला टिकतो. बांगलादेशनं आपली कॉपी तर केली. म्हणजे आपलं बियाणं घेतलं, त्याची नक्कल केली, आपल्याकडनं उळे घेऊन जातात कांदा म्हणून आणि तस्करी होऊन तिथे बियाणं म्हणून वापरतात वगैरे वगैरे. पण नक्कल तुम्ही करता पण अक्कल येत नाही. अक्कल का आलेली नाही? कारण आपलं हवामान, आपली माती यातनं जो कांदा पिकतो तो चांगला स्टोरेजला चांगला समजला जातो, तो राहू शकतो. बांगलादेशचं वातावरण एका बाजूला समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला पहाडी भाग आहे. त्याच्यामुळे मॉइश्चर किंवा असा सगळा तो भाग आहे आणि तिथली माती, तिथलं हवामान कांद्याचं उत्पादन खूप देतं. पण तो टिकत नाही. टिकला तर तो त्याची टिकवण क्षमता तुलनेनं कमी आहे. चवीमध्ये रंग सारखा येईल पण आतमध्ये चव तर पाहिजे ना. या सगळ्यातनं तो कांदा खराब होऊ शकतो असे तिथल्या व्यापाऱ्यांचे आणि निर्यातदारांचे, आयातदारांचे अंदाज होते. काही बातम्यांच्या संदर्भात काही रिपोर्ट आपण तपासले तिथं पण त्याच पद्धतीचं होतं. पण तरी पण त्यांचा कांदा तेव्हा पुरेसा होता आणि उलट ते म्हणत होते की अहो आमचा कांदा आता निर्यात करा. ठीक आहे. त्याची काळजीचं काही कारण नाही. आता बघूया. आता तिथल्या बाजारात आवक किती होते? मागच्या आठवड्यापेक्षा व्यापाऱ्यांनी दिलेली जी माहिती तिथल्या, ती यंदा आवक जास्त झाली. बाजारात पुरेसा साठा उपलब्ध आहे. पण ही जी भाववाढ झाली ती पावसामुळे आणि तिथली जी पुरवठा साखळी आहे. जसं आपल्या इथे पावसामुळे शेतकऱ्यांचे भाव कमी झाले नाशिकला आणि तिकडे दिल्लीमध्ये वाढले कारण गाड्याच तिथं गेल्या नाही किंवा आसाममध्ये वाढले, उत्तराखंडमध्ये वाढले. साधारण तो प्रकार इथे झालाय. शेतकऱ्यांची अडचण काय? आता व्यापाऱ्यांनी जी माहिती दिली आहे आणि काही शेतकऱ्यांच्या हवाल्यानं, तर ते आहे साठवलेला कांदा खराब होतोय, वजन कमी होतंय. त्यामुळे कमी दरात त्यांना विक्री करावं लागते. या सगळ्या याच्यातनं कर्जाचे हप्ते, कामगारांचा खर्च वगैरे म्हणजे मजुरी वगैरे यांचा हे भागवायचं कसं असे प्रश्न काही शेतकऱ्यांपुढे आहे. सेम शेतकरी सगळ्या समस्या सारख्याच असतात. तो भारताचा असो, बांगलादेशचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं कमी किमतीत तो कांदा विकावा लागतोय. आता व्यापारी सरकारकडे काय मागणी करतायत की बाहेरून कांदा लसूण आयात करू नका. स्थानिक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अशी त्यांची इच्छा आहे आणि आयात टाळावी असं इच्छा आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तरी पण भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात होणार का? कारण आपल्याला तर पाहिजे निर्यात व्हावी. कारण आपल्या गोलटी-गोलट्याचे बाजारभाव किंवा मीडियम साईजचे बाजारभाव तसेही फार असे चांगले नाही आहेत आपल्याला अपेक्षेसारखे. तर ती परिस्थिती काय आहे? ती थोडी सकारात्मक आहे. भारताने आता निर्यात शुल्क काढलेलं आहे. MEP जे 20% होतं त्याच्यावर तोही टॅक्स गेला. त्यामुळे निर्यात खुली आहे. त्यामुळे आपल्याकडनं बंधनं काहीच नाहीये. बांगलादेशनं मात्र इथे अंतिम आदेश जो काढलेला नाही आयातीचा, ज्याला IOP इम्पोर्ट परवाना जो म्हणतात त्या सगळ्या याच्यामध्ये IP तो दिलेला नाहीये. त्यामुळे नवीन अधिकृत घोषणा अशी त्यांच्याकडनं झालेली नाही. पण पुढे काय होऊ शकतं? काही निर्यातदार आणि काही जाणकार व्यापारी जे आहे आपल्याकडचे, ते असं सांगतात की पाऊस तिथे वाढला, पुरवठा साखळी विस्कळीत झाली
आणि बाजारभाव जर आणखी वाढले, सध्या सामान्य नागरिकाला बांगलादेशमध्ये 50 ते 60% आहे. ते जेव्हा 90-100% पर्यंत जातील, तेव्हा बांगलादेश निर्यातीचा निर्णय घेऊ शकतो मागच्या वेळेस. मग ते किती होईल? 50,000 मेट्रिक टन मागवता, 1,00,000 मागवता की 500च गाड्या मागवतात, हा नंतरचा भाग आहे. मागच्या वर्षी त्यांनी 50-50 गाड्यांना हे दिलेलं होतं, दररोज परवाना दिलेला होता त्याच्यातनं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी याचा काय अर्थ आहे, की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. जर निर्यात सुरू झाली तर बाजारभाव 2 ते 5 रुपयांनी वाढू शकतात. व्यापाऱ्यांमध्ये काय चर्चा आहे, की ज्यांचे जाणकार आहे त्यांचं म्हणणं काय आहे, की हे सगळं जरी असलं तरी सप्टेंबरमध्ये अशी आशा आहे, सप्टेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये बांगलादेशला कांद्याची निर्यात सुरू होऊ शकते अशी आशा आहे. मात्र अजून तरी कोणी खात्रीला लायक सांगत नाही आहे. त्यामुळे आता कांदा विकताना संपूर्ण ऑगस्टमध्ये कांद्याची निर्यात बांगलादेशला होण्याची शक्यता तशी कमीच आहे, पण सप्टेंबरला अपेक्षा आहे. पण काय होतं, अपेक्षेच्या भरोशावर कांदा खराब होत असेल आपल्याकडे पावसानं आणि त्यातून बाजारभाव वाढीच्या आशेवर आपण बसलो आणि 2 रुपये कमी होत असतील, तर ते नुकसान आपण का करावं? राहिला आपल्या इथला बाजारभावाचा अंदाज, दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे ते आपण तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या संपूर्ण याच्यामध्ये बाजारभाव वाढीला लागलेत, एक एक पायरी वाढणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. खूप ड्रॅस्टिक वाढणार नाहीत. बांगलादेशला निर्यात झाली काय नाही झाली काय, तरी पण बाजारभाव हळूहळू वाढणारच आहेत. पण बांगलादेशची निर्यात जर सप्टेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये जे निर्यातदार आणि व्यापाऱ्यांचं मत आहे त्यांनीच सांगितलं त्याप्रमाणे, तर कदाचित वेगळं चित्र निर्माण होईल आणि तुमचा ज्यांचा कांदा टिकेल चांगल्या क्वालिटीचा, त्यांना बाजारभाव एक 2 ते 5 रुपये मिळू शकतो. निष्कर्ष काय आहे आता, की बांगलादेशला सध्या तरी किरकोळ दर 60% पर्यंत पोहोचलेत. त्यांची वाहतूक साखळी जर पुन्हा सुरळीत झाली आणि हे दर खाली आले तर मात्र वेगळा विचार होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. पण सध्या तरी जे आहे, बाजारात कांद्याची टंचाई नाही आहे. भारताकडनं निर्यातीला काही अडथळे नाहीत. आणि आता मुंबई हायकोर्टानं जो निर्देश दिलेले आहेत, आदेश दिला आहे, त्यानुसार तुम्हाला अचानक निर्यात बंदही करता येणार नाही. त्यासाठी निर्यातदारांचा सल्ला घ्यावा लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजून तरी कांद्याच्या निर्यातीला, बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीला काही आशा अपेक्षा टिकून आहेत. एक काहीतरी थोडासा 2%, 5% भरोसा किंवा आशावाद आहे. तेवढे आपण आशावादी, सकारात्मक राहूया. काळजी करून, नैराश्य घेऊन जगण्यात काही मजा नाही असं मला वाटतं. मार्केटचं तसंच असतं. तिथं निराश होऊन किंवा घाबरून मार्केटमध्ये आपण कांदा अचानक घेऊन जाणं किंवा अचानक थांबवणं हेही चुकीचं आहे. कांदा विकायचा किंवा कसा ठेवायचा याचे स्पष्ट सल्ला, बारीक सारीक सल्ले हे आपण रविवारच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकतात. येणाऱ्या काळामध्ये आपण अशीच माहिती देऊया आणि मंदी येणार नाही हे मी परत एकदा सांगतो. जोडून राहा. धन्यवाद.